भारतानं यशस्वीपणे पाकिस्तानचे हे ड्रोन हल्ले परतवून लावलेले आहेत। पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यात आलेलं आहे आणि यावरच आता अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत गेस्ट जोडले जातीलच। आपण त्यांच्याशी संवाद साधूच। निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल सर, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। आपण पाहत असाल कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरू आहे। पाकिस्तान आपल्यावर ज्या प्रकारे हल्ला करतोय मात्र जशास तसं उत्तर भारताकडून देखील दिलं जातंय। अगदी बरोबर म्हणाला तुम्ही। 22 एप्रिलला जे पाकिस्तानने सुरुवात केली होती आणि इनिशिएट केलं होतं ॲक्शन भारताच्या विरुद्ध, त्याच्यानंतर आपण आपला वेळ घेऊन आपलं टाईम आणि लोकेशन ऑफ आवर ओन चूजिंग आपण 6 आणि 7च्या रात्री 7th मॉर्निंग अर्ली पहाटे मॉर्निंग आपण अटॅक केला होता आणि आपण दाखवलं होतं की भारत काय करू शकतं। आपण तेव्हाही म्हटलं होतं की आपला देश फोकस्ड, मेजर्ड आणि नॉन एस्केलेटरी टार्गेट्सवरती आपण हल्ला करू। आपण मिलिटरी इन्स्टॉलेशन हल्ला नाही केला, आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती हल्ला नाही केला, आपण पाकिस्तानच्या बेसिक नर्व सेंटरवरती हल्ला नाही केला। पण आता जे कारवाई त्यांनी पाकिस्तानने रिटॅलिएट करून केली आहे आणि आपण काउंटर रिटॅलिएशन आणि काउंटर ऑफेन्सिव्ह लॉन्च केला आहे। आपण पाहताय जसं आपण ग्राफिकमध्ये दाखवलं होतं की साऊथमध्ये कराचीपासून नॉर्थ सियालकोट आणि त्याच्या पुढे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, मुझफ्फराबाद आणि बाकी जितके स्टेशन्स आहेत आपण ते इफेक्टिव्हली हिट केले आहेत। आणि जेव्हा भारत हिट करतं, पाकिस्तानचा एअर डिफेन्स सिस्टम्स खूपच वीक आणि कोलमडलेलं आहे। आपण कालही पाहिलं होतं की त्यांचं HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम आपण तोडून पाडलं होतं। हे एक सिस्टम गेलं होतं, त्याच्यामुळे त्यांच्या सर्व्हेलन्स ग्रिडवरती खूप मोठा इफेक्ट झाला होता। आपण पाहतोय की आपलं काउंटर ऑफेन्सिव्ह किती इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्येच पाकिस्तानने जे दुस्साहस केलं होतं आणि आपल्या शहरांवरती आणि सिव्हिलियन टार्गेट्सवरती नॉर्थपासून वेस्टर्न बॉर्डर्सपर्यंत त्यांनी अटॅक केले होते, सगळे निष्फळ झाले कारण आपलं भारताचं एअर डिफेन्स सिस्टम ॲडिक्वेट आहे आणि स्ट्रॉंग आहे। बरोबर सर, पण माहिती आहे आपला सामरिक दृष्ट्या सुद्धा भारत किती सक्षम आहे पाकिस्तानपेक्षा आणि आपला काही निभाव लागणार नाही भारतासमोर याची पूर्णपणे कल्पना असून सुद्धा पर्याय आहे की शांततेचं आव्हान एकीकडे केलं जात आहे पाकिस्तानकडनंच, मात्र दुसरीकडे आगळीक केली जाते। शस्त्रसंधीचं उल्लंघन असू दे किंवा सातत्यानं ड्रोन सोडणं, मिसाईल सोडणं किंवा जे काही कुरापती सुरूच आहेत ते काही पाकिस्तानचं थांबण्याचं नाव घेत नाहीये। ही पाकिस्तानची फितरत आहे। पाकिस्तान बोलतं काही, करतं काही, त्यांच्या वक्तव्यावरती कधी विश्वास ठेवायचा नसतो। आपण पाहिलं होतं की जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं होतं, त्यांच्या डिफेन्स मिनिस्टर, त्यांच्या डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि फॉरेन मिनिस्टर यांनी स्टेटमेंट दिलं होतं की जर का भारताने सिंदूर थांबवलं तर आम्ही रिटॅलिएट करणार नाही। ही तेव्हाच कळलं होतं की असा कुठला देश असेल की ज्याच्यावरती अटॅक झाला आहे आणि तो म्हणतोय की आम्ही रिटॅलिएट करणार नाही, हे शक्यच नाही। आणि जे लोकल पॉप्युलेशन असतं, त्यांचे जे सेंटिमेंट्स असतात, त्यांना शांत करणं हे एका कुठल्याही देशाला काउंटर ऑफेन्सिव्ह लॉन्च करणं खूप जरुरी आहे। त्याच्यामुळे एक्सपेक्टेड होतं आणि जितके इव्हेंट्स झालेत आत्तापर्यंत आपल्या ऑप सिंदूरच्या स्टार्टपासून ते आत्तापर्यंत हे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स अगदी एक्सपेक्टेड लाईन्सवरती होते। आपण एक्सपेक्ट केलं होतं की कशा प्रकारे पाकिस्तान रिॲक्ट करेल, कारण आपल्याला पाकिस्तानची केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी माहिती आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केला की सिव्हिलियन टार्गेट्स आपण हिट केले तर भारतामध्ये हाहाकार माचेल, असं काही झालं नाही आहे। आपले सिव्हिलियन आणि बॉर्डर एरियाजचे जितके लोक आहेत त्यांना ह्याची सवय आहे आणि आपण पाहिलं आहे की रिॲक्शन जे आले होते त्यांनी ठरवलं आहे की आपण खंबीर उभं राहायचं आणि पाकिस्तानला भारत नक्की चांगला उत्तर देईल। बरोबर आहे अनिल सर, तुमच्याकडे पुन्हा येतोच, मात्र एक याच संदर्भातली अपडेट येते, माहिती येते, ती आधी प्रेक्षकांना देऊयात। ती आहे म्हणजे भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या सीमेवरती रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हवाई कारवाई केली। तेव्हा अखनूर असेल, सांबा असेल, बारामुल्ला आणि कुपवाडा आणि इतर अन्य ठिकाणी सायरन आणि असंख्य स्फोटाचे आवाज झाले। आपण पाहतोय भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या सीमेवर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हवाई कारवाई केली आणि तेव्हाच अखनूर, सांबा, बारामुल्ला आणि कुपवाडा आणि इतर अनेक ठिकाणी सायरन आणि असंख्य स्फोटांचे आवाज झालेले असल्याचं कळतंय। आणि जे आवाज आता सकाळी सुद्धा पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली आहे। बारामुल्ला असेल, कुपवाडा असेल, तिथून स्फोटांचे आवाज अजूनही येत आहेत।
सातत्यानं आपण तिकडच्या सगळ्या भागातले अपडेट घेतोय। बारामुल्लामध्ये सायरन वाजले, नागरिकांना सूचित केलं जातंय। नागरिक खरं तर भयभीत झालेले आहेत की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये नेमकं करावं काय असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। काही मगाशी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, आम्ही आमचं घर सोडून दुसरीकडे लपून बसलो होतो किंवा घरामध्ये लपून बसलो होतो, अशा काही प्रतिक्रिया येत होत्या। तर आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। आता भारतानं पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईकची तयारी केली असल्याचं कळतंय। ड्रोन हल्ले परतवल्यानंतर आता भारतानं धरणांचे दरवाजे उघडलेले आहेत आणि या धरणांमधनं मोठ्या प्रमाणात पाणी पाकिस्तानात सोडलं जातंय। कालच आपण बघितलं 2 धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले होते। चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि यामुळे चिनाब नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आधी पाकिस्तानचं पाणी बंद केलं आणि त्यानंतर उघडले ते अचानक धपाधप दरवाजे उघडण्यात आलेले आहेत धरणांचे, जेणेकरून पाकिस्तानमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल। अशी कोंडी 10 बाजूंनी कोंडी कशी पाकिस्तानची करता येईल याकडेच भारताचं लक्ष आहे आणि त्यामुळे बंद केलेले धरणाचे दरवाजे हे अचानकपणे उघडण्यात आलेले, जेणेकरून पूर परिस्थिती निर्माण होईल। त्याच दरम्यान आणखीन एक मोठी बातमी। पंजाबमधील अमृतसर येथील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आता सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे, कारण पाकिस्तानच्या कुरापती या अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच पार्श्वभूमीवर आता सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। काल सकाळच्या वेळेस अमृतसर असेल किंवा भटिंडा असेल, इथे पाकिस्तानकडनं डागलेले रॉकेट्स त्याचे अवशेष सापडलेले होते आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं तिकडची विमानतळं सध्या बंद ठेवण्यात आलेलीच आहेत। विमानतळावरची सुरक्षा अमृतसरमध्ये वाढवण्यात आली आहे। पाकिस्तानकडनं होणाऱ्या हल्ल्यानंतर काही या सीमारेषे जवळच्या काही भागांमध्ये विशेष काळजी घेतली जाते। विमानतळं बंद ठेवली आहेत, विमानतळावरची सुरक्षाही वाढवली आहे। आणि आता पुन्हा एकदा आपण निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सरांकडे जाऊयात। अनिल सर, एक महत्त्वाचा प्रश्न, जरा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पाहायला गेलं तर खरं तर आधी अमेरिकेनं आपल्याला पाठिंबा दिला होता किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी एक संयमी अशी प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र आता जेडी वान्स म्हणतायत की भारत पाकिस्तानमध्ये आम्ही पडणार नाही, मात्र त्यांच्यातला हा संघर्ष परमाणु युद्धापर्यंत जाऊ नये अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। तर खरंच आता पाकिस्तान पुढची पावलं काय नेमकी उचलू शकतं? पाकिस्तानची स्थिती अशी झाली आहे की ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत। आपण पाहिलं होतं की ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी कितीतरी पाकिस्तानच्या जितके पॉलिटिशियन्स होते आणि राजकारणी होते हे बोलत होते की आमच्याकडे परमाणु हत्यार आहेत आणि आपण त्याचा प्रयोग करू शकतो। आपण पाकिस्तानचं न्यूक्लिअर ब्लफ कधीच ओळखलं होतं आणि कधीच आपण एक्सपोज केलं आहे। आपण पाहतो की हे इतकं सोपं नाही आहे टू एस्केलेट टू अ लेवल ऑफ न्यूक्लिअर वॉरफेअर। हे होण्याची शक्यता फार कमी असते, कारण आपण कुठेही पाहिलं की जितके देश लढले आहेत, फॉर एक्झाम्पल युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध झालं जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले आहेत, पण अजूनपर्यंत कोणी न्यूक्लिअरच्या बद्दल बोललं नाही। हो, एखादा वेडा राजकारणी किंवा वेडा हेड ऑफ द स्टेट हे कारवाई करू शकतो, पण पाकिस्तानला पूर्णपणे माहिती आहे की जर का त्यांनी परमाणु अस्त्र वापरले भारताचं इनिशियल नुकसान होईल, पण जेव्हा भारत काउंटर ऑफेन्सिव्ह करेल, कारण आपली स्टेटेड पॉलिसी आहे नो फर्स्ट यूज, बट जेव्हा सेकंड यूज आपला होईल तर पाकिस्तानचं पूर्ण मॅपमधून हे नष्ट होईल आणि हे पाकिस्तानला पूर्ण माहिती आहे। सो भारताला आणि भारताच्या नागरिकांना हे समजणं जरुरी आहे की हे पाकिस्तानचं न्यूक्लिअर ब्लफ आहे, ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही। जेव्हा अस्तित्व डेंजरमध्ये असेल तेव्हा कुठे काही होण्याची शक्यता आहे, सध्या होणार नाही। आणि जसं तुम्ही म्हणाले की पाकिस्तानच्या युद्धाविरुद्ध आपल्याकडे अमेरिका आणि रशिया ठामपणे उभा आहे, चीनची भूमिका तटस्थ आहे, पॉसिबली तो मॉरल सपोर्ट देऊ शकतो पाकिस्तानला, पण आत्तापर्यंत कुठल्याही देशाने पाकिस्तानला डायरेक्ट असं सपोर्ट सांगितला नाही आहे। तुर्की देशाने काही स्थितीमध्ये केलं आहे, त्यांचे वॉरशिप सेल झाले होते आणि काल कळलं होतं की त्यांचा एक ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट लँड झाला आहे आणि काही त्यांचे सप्लाईज तिथून आले असतील, पण त्याच्या पद्धतीचं काही त्यांनी केलेलं नाही आहे। त्याच्यामुळे पाकिस्तानला काय करायचं आहे, कसं करायचं त्यांना त्यांची करू द्या, आपण आपली कारवाई खंबीरपणे करायची आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, इंटरनॅशनल लेवलला सपोर्ट, नॉन सपोर्ट किंवा सपोर्ट टू काउंटर ॲडव्हर्सरी हे जितकं असतं, शेवटी युद्ध आपल्याला स्वतःला करायचं असतं। कोणाच्या सपोर्टवरती बँक करून आपण युद्ध नाही करत।
आपण युद्ध करतो आपल्या जोरावरती, आपल्या हिमतीवरती. सपोर्ट दिला व्हेरी गुड, नाही दिला व्हेरी व्हेरी गुड. बरं अनिल सर, 1971च्या युद्धानंतर प्रथमच 2025 मध्ये आता काल कराची बंदरावरती भारतीय सैन्याकडनं जो काही हल्ला करण्यात आला, नौदल सुद्धा त्यामध्ये उतरलेलं आहे. किती महत्वाचं पाकिस्तानसाठी हे कराची बंदर आर्थिक दृष्ट्या सुद्धा, आणि हे कराची बंदर उडवल्यानंतर किती मोठं नुकसान पाकिस्तानचं झालं? नुकसान जबरदस्त होईल. जर का आपण पाहिलं पाकिस्तानचं एंट्री टू इंटरनॅशनल वॉटर्स हे बेसिकली कराचीमधून आहे. आणि जेव्हा ऑपरेशन सिंदूर लॉन्च व्हायच्या आधी INS विक्रांत आपलं एअरक्राफ्ट कॅरियर त्यांनी सेल केलं होतं टुवर्ड्स कराची बंदर. आणि काल आपण पाहिलं आहे की नेव्हीनी कराची बंदरला हिट केलं आहे. कराची बंदर जेव्हा हिट होतं, इट्स अ व्हेरी स्ट्रॅटेजिक टार्गेट. त्याच्यामुळे पाकिस्तानचं जितकी आवाजाई आहे आणि जितका सपोर्ट थ्रू सी रूट्स येऊ शकतो, हा कम्प्लीट ब्लॉकेड होईल. आणि एकदा की ब्लॉकेड झाला तर त्याचे नॉर्मल रसद पण पोहोचणार नाही. तसंच पाकिस्तानमध्ये तिथल्या नागरिकांना खायला रोटी नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे. आणि जसं तुम्ही आत्ता म्हटलं की आपल्या चेनाब नदीवरती डॅम उघडले आहेत, सलाल आणि बगलियार. आपण पाहतो की पहिले आपण त्यांना ड्राय केलं, आता आपण त्यांना कम्प्लिटली वेट करू आणि ओव्हर फ्लडिंग करू. आणि का केलं, कसं केलं, ह्याच्या मागे स्ट्रॅटेजिक रिझन्स असतात, ते आपण पाळलेले आहेत आणि आपण ते करू. त्याच्यामुळे कराचीपासून इस्लामाबाद असो की सियालकोट असो, पाकिस्तानला कम्प्लीट त्यांच्या ईस्टर्न बॉर्डरवरती, आपण आपल्या वेस्टर्न बॉर्डर साईडला त्यांच्या ईस्टर्न बॉर्डरवरती आपण हिट केलं आहे. आणि ही कारवाई जारी राहील आणि आपण ही लगातार केली पाहिजे. बरं सर, एक मोठी बातमी, जेलमध्येच हाफिजला आता मृत्यूची भीती वाटते. आत्ताची मोठी बातमी, भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर केलेल्या स्ट्राईक नंतर आता पाकिस्तान मोठ्या दहशतवाद्यांना खुली सूट देण्याच्या तयारीत आहे. जेलमध्येच हाफिज सईदला आता मृत्यूची भीती सतावू लागली असल्याचं कळत आहे. भारतीय लष्कराची हाफिजनं चांगलीच धास्ती घेतलेली आहे. त्यामुळे आता तुरुंगातनं बाहेर पडण्यासाठी हाफिजचा आटापिटा सुरू असल्याचं देखील माहिती मिळतेय. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी, ओमर अब्दुल्ला हे आता पूंछ आणि राजौरीला भेट देण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी हाफिज सईद हा तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी आता खटपट करतोय. दुसरीकडे ओमर अब्दुल्ला हे पूंछ, राजौरी या ठिकाणी भेट देण्याची आता शक्यता आहे. काश्मीरचे मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेटीची शक्यता वर्तवली जाते. ओमर अब्दुल्ला हे पूंछ आणि राजौरीला भेट देण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान मध्ये वाढलेला तणाव, त्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची. तर थोड्या वेळापूर्वी पाकिस्तानचे काश्मीरचे मुख्यमंत्री, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे बैठका घेत होते आणि त्यानंतर त्यांनी या जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये भेट देण्याचं देखील ठरवलेलं आहे. पूंछ असेल, राजौरीमध्ये ते स्वतः जाऊन भेट देणार आहेत. या सगळ्या संदर्भात आपण बोलतोय मघासपासून. निवृत्त मेजर जनरल अनिल बाम आपल्या सोबत आहेत. अनिल सर, आता आपण काही स्थानिकांच्या, भटिंडा, अमृतसर या ठिकाणच्या भागातल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. त्यांना स्वतःला सेफ वाटतंय. भारतीय सैन्यावरती त्यांचा किती विश्वास आहे हे त्यातनं दिसतंय. आधी खरं तर घाबरून गेलेले होते, मात्र आपल्या भारतीय सैन्याच्या ताब्यामध्ये आपण फार सुरक्षित आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये आहे. अशा वेळी काय नेमक्या भावना असतात या सगळ्या सीमेवरच्या लोकांच्या, आसपासच्या, आणि त्यांना काय सूचित करावं लागतात त्याच्या परिस्थितीला? भारतीय सेनेवरती भारताच्या नागरिकांचा पूर्णपणे विश्वास आहे. कारण भारतीय सेना कधी खोटं बोलत नाही, कधी एक्झॅगरेट करत नाही, कधी जास्ती होऊन सांगत नाही. आपण जे करू शकतो ते आपण सांगतो. आणि ह्या सगळ्या एरियामध्ये ऑपरेट केल्यानंतर मला माहिती आहे की तिथल्या नागरिकांचं सैन्याबद्दल किती महान रिस्पेक्ट आहे. ते लोक आपल्याला किती मोठ्या दर्जावरती ओळखतात, कारण त्यांना माहिती आहे की भारतीय सेना नॅशनल सेना आहे आणि त्यांचं ते हमेशा प्रोटेक्शन करतील. आपण पाहिलं रिॲक्शनमध्ये बायका होत्या किंवा माणसं होती, त्यांनी म्हटलं होतं की इथे आतेही कितना नुकसान होणार था. पण त्यांनी पाहिलं होतं की जितके मिसाईल्स असो की ड्रोन्स असो जे पाकिस्ताननी लॉन्च केले होते ते सगळे हवेमध्ये संपवले गेले होते आणि त्याचे डस्ट फक्त जमिनीवर पडली. जर का ते ड्रोन्स अटॅक झाले असते तर नुकसान खूप झालं असतं. मी तर म्हणेन की जे ट्रेनिंग लेवल्स आहेत इंडियन आर्मीचे आणि स्पेशली आर्मी एअर डिफेन्सचे आपण आज पाहिले आहेत. आर्मी एअर डिफेन्स असो किंवा एअरफोर्स एअर डिफेन्स डिपार्टमेंट असो,
ह्यांनी खूप मोठी कारकिर्दी केली आहे आणि जे इक्विपमेंट आपल्याकडे आहे ते आपण पाहिलं आहे की विदाऊट फेल ते 3 दिवसापासून कारवाई करतायत आणि प्रत्येक जे एअरबोर्न ॲम्युनिशन आहे किंवा एअरबोर्न स्ट्राईक कॅपेबिलिटी आहे त्याला आपण पाडून कम्प्लिटली नष्ट करतो आहे. कारण ह्याच्यामध्ये ती पर्टिक्युलर केपेबिलिटी आहे आणि ही केपेबिलिटी बिल्ड केल्यामुळे आपल्या नागरिकांचा भारतीय सेनेवरती विश्वास आहे आणि त्यांनी विश्वास ठेवावा. कारण जे भारतीय सेना करेल हे एकदम दुरुस्त कारवाई करेल. बरोबर. आणि सर आणखीन एक महत्त्वाचं, ज्या प्रकारे आता भारत पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहे ते पाहता आता तिकडचे दहशतवादी देखील बिथरलेले आहेत. हाफिज सईद असेल तो बिथरलेला आहे, त्याला आता जेलमधून बाहेर पडायचं आहे असं तो म्हणतोय. बाहेर पडण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू आहे. ही एक प्रकारे पाकिस्तानची स्ट्रॅटेजी आहे का दहशतवाद्यांना आता पुन्हा समोर आणण्याची? पाकिस्तानला काही गत्यंतर नाही आहे. जेव्हा त्यांना माहिती आहे की ते प्रोटेक्शन करू शकत नाही. हाफिज सईद हा ओपन अरेस्टमध्ये आहे, एका बंगल्यात राहतो. रिटायर्ड पॅरा कमांडो त्याचं सुरक्षा करतात. म्हणायसाठी फक्त अंडर अरेस्ट आहे. सगळं चालतं. फॅमिलीज येतात, भेटतात, लोक येतात, मीटिंग करतात. अरेस्टमध्ये असो की ओपनमध्ये असो हे याच्यानी भारताला काही फरक नाही पडत. आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. आपल्याला जेव्हा त्यांना संपवायचं आहे आपण त्याला संपवणार. आणि आपण बातमी ऐकू की ह्याचा हाफिज सईदचा पण खात्मा झाला आहे. बाकी लोक हळूहळू संपतायत. जे 3 मेजर जमात आहेत जे भारताविरुद्ध कारवाई करतात, हिजबुल मुजाहिदीन असो किंवा लष्कर ए तैयबा असो की जैश ए मोहम्मद असो, ह्यांचे जितके पण आका आहेत हे आपल्याला आपण ओळखून आहोत. त्यांचे टार्गेट बेसिस आपल्याला माहिती आहेत, त्यांचे शेल्टर हाऊसेस आपल्याला माहिती आहेत. हाफिज सईदला सोडणं पाकिस्तानला करावंच लागेल कारण ते स्वतः त्याला प्रोटेक्ट करू शकत नाही आहेत. त्यांना उलट बरं वाटेल की जर का हाफिज सईद ओपनमध्ये राहून मारला गेला तरी ॲटलिस्ट बाकी आपले जे प्रोटेक्टिव्ह फोर्सेस आहेत ते तरी वाचतील. मी तर म्हणतो तुम्हाला जे करायचं आहे करा, आम्ही त्यांना टिपून टिपून संपवणार आहे. मात्र पाकिस्तानची आता अशी कोंडी झाली आहे की एकीकडे भारत आणि दुसरीकडे बलुचिस्तान. तर ते नेमकं काय प्रकरण आहे? बलुचिस्तान पाकिस्तानच्या विरोधात इतक्या खंबीरपणे कसा काय उभा राहिलाय? बलुचिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी हे आपण पाहतो की जवळजवळ एका दशकापेक्षा जास्ती वेळेपासून त्यांना पाकिस्तानमध्ये राहायचं नाही आहे. कारण त्यांना वाटतं की पाकिस्तानचे पंजाबी त्यांच्यावरती खूप कहर करतात आणि जुलूम होतो. त्याच्यामुळे त्यांना वाटतं आहे की बलुचिस्तान जो की मेन एरिया आहे पाकिस्तानचा आणि इन टर्म्स ऑफ स्क्वेअर किलोमीटर्स ते सर्वात मोठा प्रांत पाकिस्तानचा बलुचिस्तान आहे. आणि बलुचिस्तानला वाटतं आहे की आपलं एक्सप्लॉयटेशन केलं जातं कारण कमी लोकांचे पंजाबी लोकांच्यामुळे ह्यांचं पठाण लोकांचं खूप नुकसान होतं. म्हणून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुच लोक ह्यांना ब्रेक फ्री व्हायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं आहे काल की बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी पण पाकिस्तानच्या पोस्टवरती हमले केले आहेत आणि पाकिस्तानचे जवान रेग्युलर आर्मीचे जवान तिथून आपल्या पोस्ट सोडून पळून गेले. ह्याच्याहून जास्ती नाचक्कीची गोष्ट होऊ शकत नाही की एक सैनिक आपली पोस्ट सोडून पळून गेला. यू हॅव टू फाईट टू द लास्ट मॅन अँड लास्ट बुलेट. पण हे इथॉस पाकिस्तानमध्ये नाही आहे. भारतीय सेना आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आपण जर का दोन्हीकडनं त्यांची कोंडी आणखीन वाढवली तर आपल्याला कळेल की पाकिस्तानचं किती लवकर डिसइंटिग्रेशन होईल. आपण आपल्या जोरावरती आपण त्यांच्या पाकिस्तानच्या ईस्टर्न बॉर्डर्सवरती आपण हमला करतो आहे नॉर्थपासून साऊथपर्यंत. आणि त्याच्याबरोबर जर का आपल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची आपल्याला सपोर्ट मिळाला इन टर्म्स ऑफ मॉरल सपोर्ट आणि इन टर्म्स ऑफ मिलिटरी सपोर्ट तर आपल्याला डेफिनेटली हे एक ॲडव्हान्टेजेस पोझिशन राहील. आपण हेही पाहतो आहे की पाकिस्तानमध्ये लाल मस्जिदचा इमाम असो की खैबर पख्तूनख्वाचा इमाम असो तर सगळ्यांनी म्हटलं आहे की अगर हिंदुस्तान हमला करेगा तो हम हिंदुस्तान के जवानों के साथ खड़े होंगे. आपण एक व्हिडिओ पण आपण सगळ्यांनी पाहिला होता की लाल मस्जिद जी की मेन मस्जिद आहे पाकिस्तानची, तिथल्या मौलवीने जेव्हा विचारलं होतं की कितना लोग साथ देंगे पाकिस्तान फौज का, एकाही माणसाने हात वरती नाही केला. इंटरनल स्ट्राईफ पाकिस्तानमध्ये खूप जास्ती आहे आणि जो अनरेस्ट पाकिस्तानमध्ये आहे आणि त्यांना आता पूर्णपणे कळून चुकलं आहे की त्यांचं जितके त्यांना लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत आणि त्रास आहे हा पाकिस्तान एस्टॅब्लिशमेंट म्हणजे पाकिस्तान आर्मीमुळे होतो. तिथे पाकिस्तान आर्मीला एस्टॅब्लिशमेंट म्हणतात. आणि जसं मी आणखीन कुठेतरी म्हटलं होतं इंडिया हॅज अन आर्मी, पाकिस्तानमध्ये आर्मी हॅज पाकिस्तान. त्यांचा कम्प्लीट कंट्रोल असतो, त्यांचं कम्प्लीट त्याच्यावरती वर्चस्व असतं आणि
जे सिव्हिलियन गव्हर्नमेंट असतं ते फक्त पपेट असतं. आपण एक आणखीन रिपोर्ट ऐकला होता, कन्फर्म नाही आहे, की आसिफ मुनीरला सॅक केलं आहे आणि ही मे बी अंडर अरेस्ट. आणि त्यांचे जे चेअरमॅन जॉईंट चीफ ऑफ स्टाफ जे आहेत जनरल SS मिर्झा, ते बहुतेक टेक ओव्हर करतील. ह्याच्याहून मोठी नाचक्की काय असू शकते की एका आर्मीला इन द मिडल ऑफ अ वॉर त्यांना आपल्या चीफला सॅक करावं लागतंय. बिलकुल. अनिल सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. एकीकडे भारतानं सगळ्या ठिकाणाहून खरं तर पाकिस्तानला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकीकडे बलुचिस्तान आणि खरं तर पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ही गेल्या काही वेळापासून चांगली नाही आहे, डामाडोल आहे, हे आपण पाहतोच आहेत. आता या संपूर्ण संघर्षात, या संपूर्ण परिस्थितीमध्ये चीन देखील उघडपणे किंवा टर्की देखील उघडपणे पाकिस्तानला मदत करेल असंही वाटत नाही आहे. त्यामुळे हे सगळं लक्षात घेता आत्ता तरी पाकिस्तान त्याच्या कुरापती थांबवू शकतं का? पाकिस्तान खुरापती तेव्हाच थांबेल जेव्हा त्याला खूप नुकसान होईल. आणि आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आहे, विंडो अपॉर्च्युनिटी आहे, आपल्याला एक्सप्लॉइट करायला पाहिजे. आणि पाकिस्तानला जितकं नुकसान पोचवता येईल तितकं पोचवलं पाहिजे. जसं आपण ऐकलं होतं की प्रधानमंत्रींनी एका स्पीचमध्ये म्हटलं होतं की कई पिढियों तक याद करेंगे और आय विल परस्यू देम टिल द एंड ऑफ द अर्थ. आणि हे आपण केलं पाहिजे. कारण जर का आपण आंतरराष्ट्रीय सांगितल्यानंतर, मी दबाव हा शब्द वापरत नाहीये, भारतावरती कोणी दबाव टाकत नाही, टाकू शकत नाही. आपण जर का आपलं जे ध्येय आहे, आपण जे एंड स्टेट आपण विचार केला होता जेव्हा आपण ऑप सिंदूर लॉन्च केलं होतं, आपण ते मिळवल्याशिवाय, आपलं एंड स्टेट आणि एम प्लस घेतल्याशिवाय आपण थांबायला नको. कारण ही अपॉर्च्युनिटी आता आपल्याला चालून आली आहे आणि आपल्याला जो मागच्या 70 वर्षापासून त्रास होतो आहे त्याला संपवायची वेळ आली आहे. बरं अनिल सर, आपण मगाशी ड्राय आणि वेट स्ट्रॅटेजी भारताची पाकिस्तानसाठीची याबद्दल बोलत होतो, त्या संदर्भात काय सांगाल? आपण इंडस वॉटर ट्रीटी जो की 1960 पासून इन इफेक्टिव्ह आहे, आपण 23 एप्रिलला डिक्लेअर केलं होतं की आम्ही हा इंडस वॉटर ट्रीटी अबेन्समध्ये ठेवतोय. इंडस वॉटर ट्रीटी जर का समजायचं असेल तर आपल्याला कळलं पाहिजे की त्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या नद्या आहेत. त्याच्या आपल्याकडनं पाहिलं तर ज्या वेस्टर्न साईडला आहेत त्या इंडस म्हणजे सिंधू नदी आहे, झेलम आहे, चिनाब आहे. आणि आपल्या साईडला आलं तर ब्यास, रावी आणि सतलज आहे. या सगळ्या नद्या मोठ्या आहेत, त्या आपल्या JNK इलाक्यामधून त्या पंजाबमध्ये वाहतात. पाकिस्तानचं लाईफलाईन ह्या 6 नदींवरती डिपेंडंट आहे. आणि आपल्याकडे जवळजवळ सगळ्या नद्यांवरती डॅम्स आहेत आणि आपण कधीही कंट्रोल करू शकतो. आपण माणुसकी दाखवून, संयम बरतून, आपण इतके वर्ष इतके त्रास असून सुद्धा आपण कधीही इंडस वॉटर ट्रीटीला अबेन्समध्ये नाही ठेवलं किंवा आपण त्याला फिनिश नाही केलं. पण ह्या वेळा वेळ आली होती. आपण पाहिलं होतं की जेव्हा आपण पाणी थांबवलं, सगळे डॅम्स आपण चोक केले, त्यांचे गेट्स बंद केले, तर पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला. त्याच्याकडे प्यायला पाणी नव्हतं, त्याच्याकडे इरिगेशनला पाणी नव्हतं, त्यांच्याकडे नॉर्मल डे टू डे काम करायला पाणी नव्हतं. कोणीतरी एवढंही म्हटलं होतं, जे की हास्यास्पद आहे, की उद्यापासून चहा नाही बनणार. आणि जे वेट म्हणून म्हटलं होतं, जेव्हा आपण फ्लडिंग करतो, आणि फ्लडिंग तेव्हा होतं की जेव्हा पूर्ण पाणी बंद असतं आणि सडन इन अ गश ऑफ वॉटर कितीतरी क्युसेक पाणी आपण जेव्हा सोडतो तेव्हा जितके लो लाईंग एरियाज असतात ते इनंडेट होतात. आणि जर का आपण पाहतोय की बंबार्डमेंट होत आहे, इलेक्ट्रिसिटी बंद आहे आणि पाणी कहर करत आहे, त्याच्यामुळे लढाई करणं तितकंच डिफिकल्ट होऊन जातं. म्हणून इंडियाकडनं ड्राय आणि वेट हे जे स्ट्रॅटेजी आहे ही खूप इफेक्टिव्हरित्या पाळली आहे. कधी कधी आपल्याला गेट्स उघडावे लागतात बिकॉज ऑफ अदर टेक्निकल रिझन्स, पण ते आपण टेक्निकल रिझन्स आपल्या ॲडव्हान्टेजला यूज करतो. कारण आपल्याला तेव्हाच आपण पाणी सोडू जेव्हा आपल्याला वाटेल की जी तादाद जेव्हा क्युसेक पाणी आपल्याकडे आहे ती सोडल्यानंतर एका फास्ट फ्लोमध्ये ते पाणी फ्लो होईल आणि पाकिस्तानमध्ये फ्लडिंग होईल. सुरू राहत आहे. आणि या संदर्भात आपण निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांच्याशी मगापासून बोलतोय. तर अनिल सर, आता रोज प्रश्न पडतोय सगळ्यांनाच की आता उद्या काय वाढून ठेवलं असेल, तर हा संघर्ष आणखी कुठपर्यंत टोकाला जाणार, उद्याचा दिवस आपल्याला काय दाखवणार, याचीच सगळ्यांना उत्सुकता असते. काय याबद्दल सांगाल? जेव्हा युद्ध होतं तेव्हा प्लॅन्स बनतात, पण नेहमी असं पाहिलं जातं की फर्स्ट कॅज्युअल्टी आफ्टर द फर्स्ट बुलेट इज अ प्लॅन.
कारण आपण ज्या तऱ्हेने प्लॅन करतो, आपण 3, 4, 5, 6 कंटिन्जन्सी प्लॅन करतो आणि जेव्हा ॲक्च्युली लढाई सुरू होते तर 7वी कंटिन्जन्सी समोर येते. त्याच्यामुळे आपलं माइंड, आपलं ॲक्टिव्हिटी आणि आपलं ट्रेनिंग इतकं अजाईल असलं पाहिजे की आपल्याला उद्या काय होणार ह्याचा आढावा घेत आणि जितके कंटिन्जन्सी पॉसिबल असतील त्याच्यावरती आपल्याला ॲक्टिव्हिटी करायला आणि सज्ज राहायला पाहिजे. जेव्हा आपण पाहतो की जसं तुम्ही विचारलं की उद्या काय होणार हे एक वक्तव्य करणं किंवा हे फ्युचरमध्ये ग्रेस करणं हे इतकं सोपं नाही. स्पेशली जेव्हा युद्ध होतं, जेव्हा 2 देशामध्ये युद्ध होतं, कंप्लीट देश इन्वॉल्ड असतो. आपण रिॲक्शन्स ऐकले होते, आपण डिस्ट्रक्शन पाहिलं होतं, आपण डॅमेज पाहिलं होतं. डॅमेज थोडंफार होणारच आणि ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. कारण जेव्हा युद्ध होतं दोन्हीकडे डॅमेज होतं, पण जेव्हा पोस्ट स्ट्राईक डॅमेज असेसमेंट करतो, जेव्हा आपण पाहतो की एनिमी साईडला किंवा शत्रू साईडला किती डॅमेज झालं आहे आणि ते किती जास्ती मोठा आहे आपल्यापेक्षा, हा विक्ट्री असतो. जसं मी म्हणतो की जेव्हा लढाई होते देर इज नो सिल्वर मेडल. यू ओनली हॅव टू गेट गोल्ड, यू हॅव टू विन अँड यू हॅव टू विन टू फाईट. आपण जेव्हा लढाईला सुरुवात करतो आपलं ध्येय असलं पाहिजे की आम्ही जिंकणार आणि जेव्हा भारत पाक युद्ध होणार तेव्हा आपण भारतच जिंकणार. तर उद्या काय होणार हे आपण जेव्हा असं घडामोडी उलगडतील आणि आत्तापर्यंत जे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स होते हे अप्रिशिएट केले गेले होते की असं या प्रकारे हे कारवाई केली जाईल. पण आता भारताकडे पूर्ण ओपन हँड आहे, अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण हे कम्प्लिटली एक्सप्लॉइट करून पाकिस्तानला धडा शिकवायलाच पाहिजे. बिलकुल सर. आणि तुम्ही म्हणालात की अशा प्रकारच्या संघर्षामध्ये थोडंफार नुकसान हे होणारच. मात्र मगाशी आपण जे सीमा भागातले लोक सांगत होते की त्यांचं मन इतकं मोठं आहे की आमच्या घरादाराचं नुकसान झालं तरी बेहतर, पण पाकिस्तानला धडा शिकवा, अशी त्यांची सध्या भावना आहे. निवृत्त मेजर जनरल अनिल बाम आपल्या सोबत मघापासून होते संवादासाठी. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी या सगळ्या संदर्भात बोललात त्याबद्दल.